की आपल्या गटामध्ये कोण छोटा मोठा असा कार्यकर्ता भेदभाव मानू नका। खऱ्या अर्थाने जर आपल्याला गट जिवंत आणि मजबूत करायचा असेल तर आपल्याला एकसंघ ही लढाई आपल्याला करायची आहे। कुठल्याही प्रकारचा भेदभाव आपल्या मनामध्ये आणून चालणार नाही। करवीर आणि राधानगरी पणा या सगळ्या नाण्याच्या बाजू एक साहेबांनी कधी राधानगरी किंवा करवीर असा भेदभाव मानला नाही आणि त्याच्या जोडीला आपल्याला गगनबावडा आणि पणाळा आलेला आहे। त्याला सुद्धा आपण भविष्यामध्ये पुढे घेऊन ही पांडुरंगाची दिंडी अशीच आपल्याला पुढे न्यायची आहे एवढंच सांगतो। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध। या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत। विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बसची सुविधा। कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी। म्हणूनच 10वी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय। सकाळपासून अनेक लोकांचे दिवंगत फोन आले। या मेळाव्यामध्ये तुमचा पुढचा उत्तराला तो कोण आहे त्याचं नाव या ठिकाणी तुम्ही जाहीर करा। पण मित्र आपल्याला सांगायचं आहे मला की त्यांचं कुटुंब आहे आणि त्यांचे अनेक नातेवाईक मंडळी आहेत। ती जो निर्णय घेतील ज्या व्यक्तीला ते पुढे आणतील ते नेतृत्व तुम्ही आणि मानायचं आहे। आजपर्यंत आपण राजेश दादा राहुल दादा यांचं नेतृत्व मानत आलेलोच आहे, पण आज आपल्याकडे साहेब नाही आणि त्यांचं कुटुंब जी व्यक्ती आपल्याला पुढे देईल त्याच्या पाठीमागे तुम्ही आम्ही ठाम राहायचं आहे एवढंच या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगतो। आणि अगदी अल्पावधीत अनेक कार्यकर्ते आम्हाला शंकरराव वडील मानणार आहे। अनेक कार्यकर्त्यांचे फोन आले लवकरात लवकर तुम्ही मेळावा घ्या, पुढील दिशा काय आहे तुमच्या कार्यकर्त्यांची हे सांगा। पण ते अधिकार आम्हाला नाही म्हणून बाळासाहेब शंकरराव वगैरे भरत पाटील हे आम्ही बसलो दिवाण सर आणि म्हणलो किमान आपण आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांचा या ठिकाणी मेळावा घेऊया आणि या मेळाव्यामध्ये आपली पुढची दिशा जी आहे ती दिशा या ठिकाणी ठरवूया। प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतंय की आज या ठिकाणी नाव जाहीर करा, पण मी आपल्याला कळकळीची विनंती करतो आपल्याला त्यांच्या कुटुंबाचा सर्व विचार करून ती मुळे जे नाव देतील त्याच्या पाठीमागे आपण राहूया एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो। आणि या श्रद्धांजलीच्या निमित्तानं आपल्याला विनंती करतोय की आपल्या गटामध्ये कोण छोटा मोठा असा कार्यकर्ता भेदभाव मानू नका। खऱ्या अर्थाने जर आपल्याला गट जिवंत आणि मजबूत करायचा असेल तर आपल्याला एकसंघ ही लढाई आपल्याला करायची आहे। कुठल्याही प्रकारचा भेदभाव आपल्या मनामध्ये आणून चालणार नाही। बाळासाहेबांनी फोन का केला, बी.एस. पाटलांनी का केला, शंकररावनी का केला, मला ह्याचा फोन का आला नाही असं कृपया संकुचित वृत्ती अजिबात ठेवू नका। आपल्याला निरोप आपल्या कुठल्याही मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांकडून आला तर निश्चित निरोप आणि वर्तमानपत्राची बातमी आली की तुम्ही हजर राहा आणि ते तुम्ही राहताय हे प्रेम पाटलाच्या असणारं प्रेम आहे। त्या ठिकाणी पणा तालुक्याचे सगळ्या मंडळींनी चांगल्या पद्धतीनं मनोगत केलं। कुंद्रे साहेब करवीर आणि राधानगरी पणा या सगळ्या नाण्याच्या बाजू एक साहेबांनी कधी राधानगरी किंवा करवीर असा भेदभाव मानला नाही आणि त्याच्या जोडीला आपल्याला गगनबावडा आणि पणाळा आलेला आहे। त्याला सुद्धा आपण भविष्यामध्ये पुढे घेऊन ही पांडुरंगाची दिंडी अशीच आपल्याला पुढे न्यायची आहे एवढंच सांगतो आणि सांगतो। जय हिंद जय महाराष्ट्र। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।